ज्या ज्या उरात आहे तळमळ प्रबोधनाची तेथे समोरून येतील ही चळवळ खरी भीमाची मज वर्तनीय आहे वीर कीर्ती नंदा रक्षिली बाग जाने निळ्या फुलाची रक्षिली बाग याने इथे निळ्या फुलाची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आमच्यासाठी एवढं मोठं करून ठेवलं त्यांच्या पुण्याने आम्ही जगतो आहे खातो आहे म्हणून बाबासाहेबाचं स्मरण करूया वंदना सादर करूया सर्वांनी साथ द्यावी ही विनंती करतोय कोटी जनाच्या त्या भीमाला वंदना त्या भीमाला वंदना कोटी कोटी वंदना शब्दांना मोत्याची चमक आली भीम जन्माने मनोज राजा अरे पांगच आमचा फिटला रे कारण तो आर करणाऱ्या माणसाला मर्दाची चमक आली
समोर सादर करीत आहे. शब्दाकडे लक्ष द्यावं. कंबरी खसुणी भीमरीद महाडी पाणी पेला वंदना स्वतः लिहितोय. वंदना स्वतः लिहितोय. काही चुका जर असतील तर मला सांगा, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. आज जे मी आहे ते ईश्वर भाऊ पासून आहे. त्यांचं पाऊल शिकलो मी. कंबरी खसुणी भीमी मरीद महाडी पाणी पेला आणि विटाळ होता विटाळ होता जातीवादांना भूताचा केला समाजाला पिंपळाच्या पानाची गरज आहे आणि सोबत त्या विचारधारेची गरज आहे. नव्या पिढ्यांना देण्या विशांत प्रणय बाबा भीमाच्या स्वाभिमानाची गरज आहे. विटाळ होता जातीवादांना भूताचा धम्मा केला आणि मग वरच्या थराचा धम्म देऊनी क्रांती सूर्य झाला. सर्व धर्माचा सर्व धर्माचा अभ्यास करूनी सर्व बुद्धाचा मंत्र दिला त्या भीमाला वंदना त्या भीमाला वंदना कोटी कोटी वंदना प्रतिमा ही गौतमाची अरे माझ्या घरात आहे आणि पंचशिलाची ऊर्जा अरे माझ्या उरात आहे. राहुल हाच धम्मा अरे वरच्या थरात आहे. भीमाला माझे वंदन शब्द सुरात आहे. आदरणीय आमच्या या परसुळी गावातील राजकुमार भाऊ शेंडे
यांच्याकडून भरपूर असं धम्मदान मिळालं. मी आभारी आहे, ईश्वर भाऊ बी आभारी आहे, सिद्धार्थ भाऊ बी आभारी आहे आणि पूर्ण पार्टीच आभारी आहे. आणि ते काय बोलतात बघा, पुन्हा 4 लाईन देतो आहे. समाजाला पिंपळाच्या अरे पानाची गरज आहे आणि सोबत त्या विचारधारेची गरज आहे. नव्या पिढ्यांना देण्या विशांतपणे बाबा भीमाच्या स्वाभिमानाची गरज आहे. पुन्हा 4 लाईन देतो. जे काय तुम्ही दानाचं दान दिलं आम्ही खुश आहोत म्हणून 4 लाईन पुन्हा देतो आहे. आणि बुवा तुम्ही सुद्धा लक्ष द्या. आता तुम्ही रोड सोडला आपला, नाहीतर आपली भेट व्हायची. सर्वाहुनी निराळा लाऊड द्या थोडा. सर्वाहुनी निराळा राजा जय भीम आहे जगात आज ही ताजा ताजा इथे जय भीम आहे. अरे ते करतात जय भीमचा मान आणि सन्मान कीर्ती नंदा. अशाच बंधू आणि भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम आहे. धम्म बेस में प्रबल ज्यादा हो गया. भूताचा धम्म भीमरायाने आपल्याला दिला हो. का दिला? जर आपण मनुवाद्यांच्या सड्यावर जरी गेलो किंवा अंगणात गेलो तर आपल्याला हाकलून द्यायचे. गळ्या पुढे मडकं, पाठीमागे झाडू. बाबासाहेबांनी ते पाहिलं आणि बाबासाहेबांना वाईट वाटलं म्हणून बाबासाहेब शिकले, मोठे विद्वान झाले आणि 14 ऑक्टोबर 56 साली आपल्याला दीक्षाभूमीवर बुद्धाचा धम्म दिला. म्हणून आज आम्ही तेली कुंडी माळी ब्राह्मणामध्ये बसतो आणि ज्ञान वाटतो. माझी सुद्धा ड्युटी मागोबागला आहे. माझा दवाखान्याचा जो मालक आहे तो ब्राह्मण आहे, पण मी तिथे ड्युटी करतो कुणामुळे? बाबासाहेबांमुळे. आणि बाबासाहेबांनी तथागत भगवान बुद्धाचा धम्म आम्हाला दिला. कशासाठी? बुद्धाचा धम्म भीमरायाने आपल्याला दिला हो. पंचशिलेचा त्रिशरणेचा पंचशिलेचा त्रिशरणेचा सारांश समजून दिला. आदरणीय मुक्काम परसुडी येथील बाबासाहेबांचे अनुयायी मधुकरजी बागडे यांच्याकडून 50 रुपये धम्मदान मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण सुरुवातच 50-50 रुपयांनी होत आहे. बालू भाऊनी सुद्धा 50 रुपये दिले. मग ईश्वर भाऊचं गाणं चालू झाल्यावर मग 100 दे जा, कारण ईश्वर भाऊचं गाणं ऐकासाठी सुद्धा मी आलो. ते काय म्हणतात? जीवनात माणसाच्या अरे तत्व काय आहे? बालू भाऊ, जीवनात माणसाच्या अरे तत्व काय आहे? पंचशिलात शोधा अरे पत्य काय आहे? राहुल मी धन्य झालो बुद्धाचा धम्म घेऊन आणि उपदेश त्याचा वदता अरे सत्य काय आहे?
पंचशिलेचा त्रिशरणेचा सारांश समजून दिला आदरणीय बाबासाहेबांचे अनुयायी लक्ष्मणजी ढोके यांच्याकडून सुद्धा पुन्हा 50 रुपये मिळाले. पार्टी आभारी आहे. आणि ते काय बोलतात की पंचशिलाचे पालन केलेच पाहिजे आणि भीमाच्या रथाला अरे पुढे नेलंच पाहिजे. गाण्यात नुसतं बोलून चालत नाही. सिद्धार्थ भाऊ केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. आणि भटकत्या माणसाला समतेचा हक्क दिला. समतेचा हक्क दिला. समतेचा हक्क दिला. समतेचा हक्क दिला. वेशी बाहेर होत गावाच्या, वेशी बाहेर होत गावाच्या सहारा भीमान दिला. हो सहारा भीमान दिला. सहारा शिकून मोठा डिग्री कमावलेल्या बाबासाहेबांनी खूप शिकले. शिकून मोठा डिग्री कमावलेल्या. शिकून न्याय चळवळीला द्यावा आपण रतबा भीमाचा अरे सामोरी न्यावा आपण. जे चालतात वा भीमाच्या पथाने प्रणय अशाच लोकांची जैविन घ्यावा आपण. वंदना त्या भीमाला वंदना, त्या भीमाला वंदना, कोटी कोटी वंदना. त्या भीमाला वंदना, कोटी कोटी शेवट या बंधनीची मात आहे. आणि बालूभाऊ समाजाला पिंपळाच्या पानाची गरज आहे आणि सोबत त्या विचार धारेची गरज आहे. नव्या पिढ्यांना देण्या विशांता खरोखर प्राण आहे. बाबा भीमाच्या स्वाभिमानाची गरज आहे. म्हणून सुटबुट खोटी सुटबुट कोटी घालण्याची
मान्यता ही दिली शूद्र म्हणून तुच्छ होतो साहेबाची पदवी गेली साहेबाची पदवी भीमरायाच्या पुण्याईने मान्यता ही मिळाली फार असे कवी आहेत, फार असे गायक आहेत की शेवटला ओळीमध्ये आपलं नाव टाकतात. पण मला मोठं पण माझ्या बाबासाहेबांनी दिलं म्हणून ही वंदना मीच लिहिली, पण माझी छाप नाही टाकली आणि कोणी गात सुद्धा नाही की मी बनवलं म्हणून. मीच गात असतो या वंदनेला, कारण मी बनवलं आणि मोठे पण बाबासाहेबांमुळे मिळालं. मी बाबासाहेबाला स्मरतोय, बाबासाहेबाला वंदन करतोय आणि त्यांच्याच मुळे मोठा म्हणून. आणि त्यांच्यापासून मी टाळ शिकलो. आमचे शेंडे साहेब बुजुर्ग झाले, त्यांना सुद्धा स्मरतोय आणि क्रांतिकारी जयभीम घेऊन शेवटली वेळ बोलतोय. काय संविधानाची अनुभव, संविधान साथ में रखते हो. संविधानाची महती आता जगालाही कळाली.